12 वर्षापूर्वी विदर्भ स्तरावर देवस्थान समिती स्थापना केली असून त्या माध्यमातून आम्ही विदर्भातील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। मंदिराची व्यवस्था चालावी यासाठी दानशूर लोकांनी मंदिरांना भूमी अर्पण केली होती। मंदिराकडे अशी हजारो एकर भूमी आहे, मात्र त्यातील काही भूमी इतरांच्या ताब्यात गेली आहे, तर काही भूमींवर अतिक्रमण झाले आहे। विदर्भातील मंदिरांची भूमी बळकावण्याच्या या प्रकरणाच्या विरोधात देवस्थान समितीचा लढा चालू आहे। ही भूमी अल्प खर्चात आणि अल्प काळात मंदिरांना परत मिळवण्यात यासाठी प्रयत्नरत आहोत, असे विदर्भ येथील देवस्थान सेवा समितीचे सचिव अनुप जयस्वाल यांनी सांगितले। ते गोवा येथील वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात व देवालय सेवा समितीच्या माध्यमातून मंदिर हिताचे कार्य या विषयावर बोलत होते। यावेळी व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयातील विधिवक्ता विष्णू शंकर जैन, हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटना अधिवक्ता निलेश सांगोलकर आणि कर्नाटक येथील सहकार संजीवनी रुग्णालयाचे डॉक्टर एन रमेश हासन उपस्थित होते। जयस्वाल पुढे म्हणाले की काही ठिकाणी विश्वस्तांचे परस्पर संबंध असल्याने ही भूमी परत मिळावी म्हणून विश्वस्त खटले दाखल करत नाहीत। अशा विश्वस्तांना पदच्युत करून त्या ठिकाणी नवीन विश्वस्त बसून ती भूमी मंदिरांना मिळवून दिली जात आहे। आपली काही मंदिरे अपेक्षित आहेत, अन्य पथीयांनी अतिक्रमण केले आहे, त्यामुळे मंदिरे त्यांच्या नियंत्रणात जाऊ नये म्हणून विदर्भ समिती अंतर्गत अशा मंदिरांना संरक्षण भिंती बांधून दिल्या जात आहे। या प्रसंगी अधिवक्ता निलेश सांगोलकर यांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरातील श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संदर्भातील सद्यस्थिती तसेच कर्नाटक येथील सहकार संजीवनी रुग्णालयाचे डॉक्टर एन रमेश हासन यांनी श्री चन्नकेशव मंदिरात कुराण वाचण्याच्या विरोधात दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती दिली आहे। देवस्थान सेवा समिति विदर्भ लेवल पे स्थापित की, क्योंकि विदर्भ लेवल पे एक एक्ट होने की वजह से, और उस माध्यम से विदर्भ में जो भी मंदिरों की समस्या है वो हम सॉल्व करने की हम कोशिश कर रहे हैं पिछले 12 सालों से। तो इसमें हमारा टारगेट ये रहता है कि कम खर्चे में और कम समय में जल्द से जल्द मंदिर की ज़मीन मंदिर को मिलना चाहिए, क्योंकि मंदिर की व्यवस्था, मंदिर की डागडुगी, रंग रंगोटी, अन्नदान, इसके लिए दानशूर लोगों ने मंदिरों को ज़मीन दी थी या तत्कालीन ट्रस्टियों ने ज़मीन मंदिर के नाम पे खरीदी की थी। तो ये मंदिर के ज़मीन से जो इनकम आता है वो मंदिर के ऊपर ही खर्चा होना चाहिए, ये उनका उद्देश्य था जो आज अफेक्ट हो रहा है। और ऐसे हज़ारों एकड़ ज़मीन है उसमें ये हो रहा है। दूसरा विषय यह है, क्या कई जगह मंदिर की ज़मीन होने के बाद में कुछ आपसी संबंध होने के वजह से ट्रस्टी द्वारा उन पे केसेस नहीं डाले जाते। इनको जो ट्रेसपासर होते हैं, जो अतिक्रमण धारक होते हैं मंदिर के ज़मीनों के, तो उसके खिलाफ भी हमारे समिति द्वारा लड़ा दिया गया और वो ट्रस्टी बोर्ड को खारिज करके नया ट्रस्टी बोर्ड उसमें बैठा के मंदिर की ज़मीन मंदिर को वापस दिलाने के लिए प्रयासरत हम हैं। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।